नारायण सुर्व्यांच्या आतापर्यंत आपण 2 कविता पाहिलेल्या आहेत. पहिली कविता 2 दिवस आणि दुसरी कविता माझी आई. आता नारायण सुर्व्यांची तिसरी कविता गिरणीची लावणी ही आपण पाहणार आहोत. ही जी गिरणीची लावणी आहे, ही गिरणीची लावणी म्हणजे श्रमिकांच्या श्रमाची लावणी आहे. एका अर्थानं अन्य लावणी वाङ्मय जे असतं, हे अन्य लावणी वाङ्मय, ह्या अन्य लावणी वाङ्मयात स्त्री लावण्याचं लावण्य असतं, त्यात भावलावण्य आहे. पण ह्या गिरणीच्या लावणीमध्ये मात्र श्रमिकांच्या श्रमाची भूपाळी आहे आणि श्रमिकांच्या श्रमाची ही गिरणीची लावणी आहे. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. पहिली पाळी मोठ्या डौलात. चाक फिरे गरा गरा सुत निघे भर भरा. चाक फिरे गर गरा सुत निघे भर भरा. नटवाया वसुंधरा आमच्या घामातून. नटवया वसुंधरा आमच्या घामातून. लेऊन सुत नऊवारी. लेऊन सुत नऊवारी. नखरा बाबी नीचा भारी. कांडी गोल फेरे मारी मग साच्यातून. झडपीन घालून वारा कापसान देई थारा. जोडून तुटलेल्या तारा तारा जुळवून. जोडून तुटलेल्या तारा तारा जुळवून. ऐका घामाची कहाणी. ऐका घामाची कहाणी. फिरवी कळ ब्रह्म पावानी. तंतू तंतूला जोडूनी वस्त्र गुंफून. तंतू तंतूला जोडूनी वस्त्र गुंफून. रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा. 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र भिजवून. 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र भिजवून. नाना ऋतूंच्या होकळा खुलवी माझा वस्त्रमळा. नाना ऋतूंच्या होकळा खुलवी माझा वस्त्रमळा. मरवा मोतिया पिवळा तुरा खोवून. मरवा मोतिया पिवळा तुरा खोवून. झोंबती चैत्राच्या झळा भिजे श्रावणात शेला. झोंबती चैत्राच्या झळा भिजे श्रावणात शेला. उब चोरी तो हिवाळा हेरून ऋतूंचा हा चाळा. उब चोरी तो हिवाळा हेरून ऋतूंचा हा चाळा. विनोतो माझा कबीर भोळा जगा नटवून. विनतो माझा कबीर भोळा जगा नटवून. मलमल आणि दोरवा झोक साडीचा हिरवा. मलमल आणि दोरवा झोक साडीचा हिरवा. शालू पैठणी भगवा झळके पितांबर. शोभे काळी चंद्रकळा मोर पिसावानी डोळा. जणू गुलाबाचा कळा टाकी भुलवून. कौरवांचे दरबारी घातला हो निरी. लाज राखाया श्रीहरी गेला धावून. लाज राखाया श्रीहरी गेला धावून. पुरवून धडूत अंगाला कृष्ण रूपे तो पातला. सोडविली द्रौपदीला लाज राखून. सोडविली द्रौपदीला लाज राखून. निर्मून धन आम्ही सार मालक असून झालो चोर. निर्मून धन आम्ही सार मालक असून झालो चोर. धनिकांचा वाडे जोर ऐट दावून.
धनिकांचा वाढे जोर ऐट दावून पैका नाही इंधनाला काय शिजवावं बोला पैका नाही इंधनाला काय शिजवावं बोला का शिवावं पोटाला टाके घालून का शिवावं पोटाला टाके घालून. कवितेच्या आरंभी मी म्हटल्याप्रमाणे मराठीतला पारंपरिक लावणी प्रकार जो आहे तो स्त्री लावण्यानं बहरलेला असा लावणी हा वाङ्मय प्रकार आहे. आणि ही जी लावणी आहे गिरणीची लावणी ही मात्र कामगाराच्या घामाची लावणी आहे. लावणीमध्ये एक प्रकारचा लटकेबाजपणा, फटकेबाजपणा आणि झटकेबाजपणा असतो, पण तो या लावणीमध्ये दिसणार नाही आपल्याला. या लावणीत लटका नाही, फटका नाही, झटका नाही. तर या लावणीत जे आहे हे या लावणीत कामगारांची जी एक वेदना आहे आणि गिरणीत एक पाळी झाली की दुसरी पाळी, दुसरी पाळी झाली की तिसरी पाळी, अशा पाळ्यावर पाळ्या, पाळ्यावर पाळ्या जे काही वास चालतात, ह्या पाळ्यांचं चित्रण हे इथं आलेलं आहे. या कवितेमध्ये कामगारांनी स्वतःच्या घामातून वसुंधरेला म्हणजेच या वसुंधरेवरील, या पृथ्वीवरील माणसांना नटवायला निघालेल्या अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या कामगारांच्या घामाची कहाणी म्हणजे ही गिरणीची लावणी आहे. लावणीचा बाज वापरून समकालाशी एकरूप होऊन गिरणगावचं कष्टकरी जग जे आहे हे गिरणगावचं कष्टकरी जग आणि त्यांची व्यथा वेदना सुर्व्यांनी या लावणीतून जिवंत केलेली आहे. पारंपरिक शाहिरांनी ज्या दृष्टिकोनातून लावणी ह्या काव्यप्रकाराचा वापर केला त्यापेक्षा कितीतरी भिन्न दृष्टिकोनातून लावणीचा वापर इथं नारायण सुर्व्यांनी केलेला आहे. दृष्टिकोनाच्या बाबतीत नारायण सुर्वे कामगार वस्तीतल्याच अण्णाभाऊ साठेंचं बोट धरताना दिसतात. सकाळपासून गिरणीचं कामकाज कसं चालतं, कामगाराचे गिरणीतले जग म्हणजे नेमकं काय असतं आणि हे गिरण संस्कृतीतल्या शब्दांचा अचूक वापर करून सुर्व्यांनी सांगितलेला आहे. ही गिरण संस्कृती आहे. गिरण संस्कृती म्हणजे पिठाची गिरणी नव्हे. ही जी गिरणी आहे ही कापड गिरणी आहे, कापड विणण्याची गिरणी. आणि जे कोणी गिरणी कामगार असतात, थोडक्यात काय असतं, ही पिठाची गिरणी असू दे किंवा कापडाची गिरणी असू दे, जिथं नाका वाटे धुळीचे कण
पिठाचे कण किंवा कापसाचे कण शरीरात जातात अशा कामगारांना क्षयाची बाधा होते. परंतु ही क्षयाची बाधा होते म्हणून कोणी कापड गिरणीत काम करायचं राहिलेलं नाही. कुणीतरी हे काम केलंच पाहिजे. कुणीतरी केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा पोटासाठी हे काम करणं भाग पडतं. आणि हे जे गिरणी कामगार आहेत, हे गिरणी कामगार जरी त्यांना शुद्ध हवा मिळत नसली, शुद्ध हवा पाणी मिळत नसलं, तरी देखील ते गिरणीत काम करता येतच. एकंदरीत या गिरणीच्या लावणीमध्ये जे काही शब्द आलेले आहेत, या गिरणीच्या लावणीत गिरण संस्कृतीतल्या शब्दांचा अचूक वापर करून नारायण सुर्व्यांनी सकाळपासून ते अगदी 3ऱ्या-4थ्या पाळीपर्यंत ही कापड गिरणी कशी चालते याचं वर्णन केलेलं आहे. भोंगा, भोंगा म्हणजे गिरणी सुरू झाल्याची सूचना आणि पुन्हा विशिष्ट पहिली पाळी दुसरी पाळी संपल्याची सूचना वाजणारा जो आवाज आहे त्या आवाजाला भोंगा असं म्हटलं जातं. भूपाळी, भूपाळी म्हणजे पहाटेच्या वेळी भाट लोक जे गीत गाऊन राजा महाराजांना झोपेतून जाग करत असतात त्याला भूपाळी असं म्हणतात. पण इतर जे काही भूपाळी आहे, ही भूपाळी कोणाची भूपाळी आहे तर ही कामगारांची भूपाळी आहे. कामगार सुद्धा झोपेतून जागे होतात. ते कशासाठी तर पहिली पाळी गाठण्यासाठी. तसंच चाक, गिरणीचं चाक, सूत, कापसापासून बनलेलं सूत, बाबीन, बाबीन म्हणजे जे सूत असतं ते सूत, जो धागा असतो तो धागा या मोठ्या रेळाभोवती गुंडाळला जातो, त्याला बाबीन असं म्हटलं जातं. ह्या बाबीनी मोठ्याच्या मोठ्या बाबीनी असतात. मशीनला सुद्धा बाबीन असते, पण मशीनची बाबीन अगदी एवढी एवढी छोटीशी असते. पण ह्या बाबीनी मोठ्याच्या मोठ्या असतात आणि या मोठ्याच्या मोठ्या बाबीनींना सूत गुंडाळून ठेवलं जातं. कांडी, ही बाबीन या कांडीभोवती फिरते ती म्हणजे कांडी. साचा, साच्यातून ते सूत बाहेर काढलं जातं, साच्यात कापूस घातला जातो. झडपीन, झडपीन म्हणजे त्या कापसावर मारायच्या ज्या काही झडपिनी असतात त्या. कापूस, तारा, बारी ज्या कापूस पिंजण्यासाठी तारांचा उपयोग केला जात असतो. कळतंतू म्हणजेच त्यातून धागा काढण्यासाठी जे काही साधन असतं त्याला कळतंतू म्हणायचं. वस्त्र, त्या धाग्यापासून विणलेलं वस्त्र. मलमल, दोरवा, हे सगळे वस्त्राचे प्रकार आहेत.
इत्यादी शब्दांमुळं गिरणीची आणि गिरण गावाच्या संस्कृतीतील घामाची जी कहाणी आहे, ही घामाची कहाणी जिवंत झालेली आहे. वेगवेगळ्या ऋतूंसाठी कामगार वेगवेगळी वस्त्र विणत असतात आणि हे कामगार वेगवेगळी वस्त्र विणतात आणि जगाला नटवतात. हे इथं आवर्जून सांगायला नारायण सुर्वे विसरत नाहीत. त्या बाबतीत आपल्या लावणीत ते ह्या लावणीचं नातं थेट कबीराशी सुद्धा जोडलेलं आहे. कबीर जसा शैले विणतो त्या पद्धतीत कबीर विणकर होता ना, त्यामुळे तो शेले विणायचा. त्या पद्धतीनं हा कामगार सुद्धा एका अर्थानं विणकरच आहे. म्हणून ह्या कामगाराचं नातं नारायण सुर्व्यांनी कबीराशी जोडलेलं आहे. तर दुसरीकडं कौरवांच्या दरबारात द्रौपदीला वस्त्र पुरवणाऱ्या कृष्णाशी सुद्धा नारायण सुर्व्यांनी या कामगाराचं नातं हे जोडलेलं आहे. संपूर्ण अखंड लावणीत कष्टकऱ्यांच्या श्रमाचं हे जग किती सुंदर आहे याची मांडणी नारायण सुर्वेंनी केली. लावणीच्या शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी या कामगारांची व्यथा मांडलेली आहे. ती म्हणजे निर्गुण धन आम्ही सार मालक असून झालो चोर. सगळं धन, सगळं उत्पादन हे कामगार स्वतः बनवतात. एका अर्थानं कामगारांच्याकडूनच सगळं कापड विणून घेतलं जातं आणि गिरणीचे मालक यांना मात्र चोरांसारखी वागणूक देतात, कारण हे शेवटी मजूर आहेत ना. आणि म्हणून मालक असून झालो चोर अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. थोडक्यात भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांच्या होणाऱ्या शोषणामुळं त्यांच्या होणाऱ्या ससेहोलपटीकडं त्यांनी या लावणीमध्ये लक्ष वेधून घेतलेलं आहे. अगदी यांची अवस्था अशी आहे ती म्हणजे यांनी विणलेलं जे वस्त्र आहे हे वस्त्र नेसून मिरवणारे मिरवतात, पण यांना मात्र अगदी इंधनाला सुद्धा पैसा मिळत नाही. जिथं इंधनाला सुद्धा पैसा नाही तिथं पोटाला काय घालावं आणि पोटाला काय शिजवावं, पोटासाठी काय शिजवावं हा प्रश्न त्यांच्या पुढं आहे. थोडक्यात इथं भांडवलशाही व्यवस्थेचा जो प्रश्न आहे आणि भांडवलशाही व्यवस्थेला विचारलेला प्रश्न या कवितेत पुढं आलेला आहे. अगदी सकाळी 7 वाजता ही पहिली पाळी सुरू होते आणि मोठ्या डौलात या गिरणीची चाकं गरगरा फिरायला लागतात, सूत भरभरा निघायला लागतं. पहिल्या पाळीच्या वेळी सुद्धा कामगारांच्या अंगातून घाम निघत असतो. मग दुसऱ्या पाळीच्या वेळी तर बोलायलाच नको. दुसरी पाळी ऐन उन्हातानाची दुसरी पाळी असते. त्यावेळी तर अगदी हे कामगार त्यांचं अंगांग पुरतं घामानं भिजून निघतं. म्हणून
आपण घामाची कहाणी ऐकत आहोत ह्या भावनेतून ही जी लावणी आहे ही लावणी त्यांनी सादर केलेली आहे. अशी ही गिरणीची लावणी आहे.